लगेगा, मगर हम आपको पकड़ेंगे, एक एक करके पकड़ेंगे। मेरी बात याद रखना, क्योंकि आप अगर इस पर हमला करोगे तो हम आप पर हमला करेंगे। नमस्कार, मी निरंजन, ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 2 दिवसापूर्वी राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते जसं म्हटले होते की ॲटम बॉम्ब इतका मोठा स्फोट होईल। निवडणूक आयोगाचा आणि भारतीय जनता पक्ष दोघांनी मिळून जो केलेला घोटाळा आहे निवडणुकांमधला, लोकसभा निवडणुकांपासूनची ही सुरुवात होती, कारण की देशभरामध्ये कोणालाही शाश्वती नव्हती। मला स्वतःलाही, मी त्याच्यावरती व्हिडिओ पण केला होता की भाजप 200च्या पुढे सुद्धा जाऊ शकणार नाही, तरी पण भाजपला 240 मिळाले। त्यानंतर अशोका युनिव्हर्सिटीमधल्या एका प्राध्यापकांनी, रिसर्चरनी 89 मतदारसंघांमध्ये कसं मॅनिप्युलेशन केलं गेलं याच्याबद्दल एक डिटेल रिपोर्ट प्रसिद्ध केला। त्यानंतर त्या अशोका युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांवरती कारवाई करण्यात आली, म्हणजे विद्यापीठावरती दबाव आणून त्यांना ते करायला लावलं। पण सातत्याने ही शंका होती की असा कसा निकाल लागू शकतो। त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागला, म्हणजे 288 पैकी 234 जागा भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळाल्या। आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रात तर त्यांचा जवळजवळ धुव्वा उडाला अशी परिस्थिती होती। म्हणजे त्यातही त्यांनी काही मतदारसंघांमध्ये माती खाल्लीच होती। आणि म्हणजे मुंबईमधला जिथं तो शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या पक्षाचा निवडून आला खासदार, काही 100 मतांनी फक्त तो त्यावेळेला तिथं निवडून आला आणि तिथं बराच गोंधळ घडला वगैरे, अशा त्यावेळेला तक्रारी पण झाल्या होत्या अमोल कीर्तीकरच्या विरोधातला। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांनी घोटाळा करण्याचा प्रयत्न केला, हे त्याही वेळेला आलं होतं, चर्चा झाली होती। आणि राहुल गांधींनी सांगितलं होतं की मी सोडणार नाही, काय वाटेल ते हो, आता याच्यातलं शोधूनच काढलं जाईल। कर्नाटकामध्ये जो काँग्रेसनी इंटरनल सर्व्हे केला होता, त्या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेसला 16 लोकसभेच्या जागांवरती विजय मिळेल अशी शक्यता आलेली होती। सर्व्हेचा रिपोर्ट आला होता। प्रत्यक्षामध्ये काँग्रेसला मिळाल्या 9 जागा, आणि म्हणून ज्या ठिकाणी पराभव झाला अशा 7 मतदारसंघांपैकी एका लोकसभा मतदारसंघातल्या एक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी ही तपासणी करायचं ठरवलं। आता याचं कारण असं होतं की त्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आघाडी होती। फक्त एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला जवळजवळ 1,14,000 मतांनी काँग्रेस पराभूत झाली, एका विधानसभा मतदारसंघात। आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव जो झाला होता तो 32,707 मतांनी फक्त झाला होता। 32,000, त्या म्हणजे 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी, एका मतदारसंघात पिछाडी, आणि काँग्रेसचा पराभव झाला 32,000 मतांनी। म्हणून त्यांनी ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण मागे राहिलो त्या एका विधानसभा मतदारसंघाचं सर्व्हे करायचं ठरवलं। त्यात काँग्रेस मागे राहिली होती 1,14,046 मतांनी। आणि हा सगळा सर्व्हे ज्यावेळेला करण्याची त्यांनी ठरवलं आणि निवडणूक आयोगाकडे पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक व्होटर लिस्ट मागितली। आता अशा पद्धतीची इलेक्ट्रॉनिक व्होटर लिस्ट देणं अत्यंत सोपं आहे। एखाद्या पेनड्राईव्हवरती ही व्होटर लिस्ट देता येऊ शकते, त्या पेनड्राईव्हचे पैसे घेता येऊ शकतात। काँग्रेसला सांगता येऊ शकतं की तुम्ही पेनड्राईव्ह घेऊन या, त्याच्यावरती आम्ही कॉपी करून देऊ। निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग लिस्ट आम्ही देणार नाही। मग काँग्रेसने मागणी केली की कागदावर द्या, पण मशीन रिडेबल द्या। आता मशीन रिडेबल म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझर, म्हणजे स्कॅन केला जातो कागद, आणि कागद स्कॅन केल्यानंतर OCRनी, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझरनी तो अख्खा डेटा कम्प्युटराइज करता येतो। यांनी मशीन रिडेबल डेटा सुद्धा दिला नाही, साधा कागदावरचा डेटा दिला जो मशीन रिडेबल नव्हता, जो फार तर स्कॅन करता येऊ शकतो फोटोसारखा। त्याच्या पलीकडे त्याचं कंपायलेशन म्हणजे डेटाचं हे करता येऊ शकणार नाही। तर इतकी लपवालपवी निवडणूक आयोग का करत होतं? काय कारण होतं? द्यायचा होता मशीन रिडेबल डेटा, पण तो नाही दिला। त्याचा परिणाम असा झाला की त्या मतदारसंघामध्ये काहीतरी 6 लाखाच्या आसपास मतदार, आता त्या 6 लाख मतदार, म्हणजे असं आपण जरी धरलं की एका कागदावरती समजा एक 40-50 मतदार, 40-45 मतदार आहेत एका कागदावरती, तर किती कागद होतात 6 लाखासाठी? म्हणजे 1,000 कागदनी होतील 45,000, 45,000, 4.5 लाखाला 10,000 कागद लागतील।
6.5 लाखाला कदाचित 15,000 कागद लागतील. आणि एवढा सगळा 7 फूट राहुल गांधींनी तो प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवला. 7 फूट उंच असलेला तो 3 गठ्ठे कागदांचे हे एवढे दिले गेले. बरं, त्यात सुद्धा गंमत अशी की त्या मतदार यादीमध्ये समजा एखाद्या मतदाराचं नाव आहे, पत्ता आहे, वडिलांचं नाव आहे, त्याचा फोटो आहे, तर तो एक धरायचा आणि तो 6 लाख मतदारांमध्ये शोधून काढायचा की त्याच्यासारखा दुसरा फोटो आहे का, त्याचंच नाव आहे का, आणखीन कुठे, असं प्रत्येक मतदाराच्या बाबतीमध्ये 6 लाख वेळेला तपासायचं. ही एवढी प्रचंड मोठी ऍक्टिव्हिटी होती, पण ती राहुल गांधींनी करवून घेतली. काय 40-50 माणसं लावली आणि ती संपूर्ण ऍक्टिव्हिटी करून घेतली. ती ऍक्टिव्हिटी करून घेतल्यानंतर जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. अत्यंत धक्कादायक. म्हणजे डुप्लिकेट मतदार, एकच मतदार, पण त्याचं 2-3-4 वेळेला नाव आहे मतदार यादीत, असे 11,965 मतदार. त्याच्यानंतर खोटे किंवा शोधूच शकत नाही असे पत्ते, म्हणजे घराचा नंबर 0, आता कुठे शोधणार हे घर, असे 40,009 मतदार. 40,009 खोटा पत्ता किंवा शोधूच शकत नाही असा पत्ता दिलेला आहे. अनेक मतदारांच्या वडिलांचं नाव हे अल्फाबेट्समध्ये आहे, ASDFLKIJ वगैरे अशा पद्धतीने, म्हणजे खोटं येते हे अगदी क्लिअर कट कळतं. अशा पद्धतीच्या इनिशियल्सचं कोणी असूच शकत नाही. ASDFLKIJ असे अनेक मतदार आहेत त्याच्यामध्ये. त्या याद्या, ती पानं पण त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली. किंवा एकाच पत्त्यावरती गठ्ठ्यानी मतदार आहेत, म्हणजे तेही त्यांनी दाखवलं की एका खोलीमध्ये 80 मतदार नोंदवले गेलेत, दुसऱ्या एका खोलीमध्ये 46 मतदार नोंदवले गेलेत. त्याच्यानंतर असे फोटो जे रेकॉग्नाइजच करता येऊ शकणार नाहीत, जे तपासतात बघूच शकत नाही आपण, ते फोटो स्पष्ट नाहीतच, किंवा अगदी एखादा शाईचा थेंब पडलाय इतका छोटा फोटो की जो बघूच शकणार नाही तुम्ही, असे 4,132 मतदार. म्हणजे एका पत्त्यावरती गठ्ठा मतदार असे 10,452 मतदार. आणि फॉर्म 6चा दुरुपयोग केलेले, म्हणजे फर्स्ट टाइम वोटर जो जातो तो फर्स्ट टाइम वोटर फॉर्म 6 भरून देतो. आता फॉर्म 6 म्हणजे फर्स्ट टाइम वोटर म्हटल्यानंतर साधारण त्याचं वय किती असू शकतं, ते 18 ते 20च्या दरम्यान, कारण एकच वर्षापूर्वी निवडणूक झालेली आहे. त्यामुळे ज्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी मतदान नाही केलं, जो मतदानास पात्र नव्हता तो, आणि आता जो नुकता त्यानंतर 18 वर्षाचा झालाय असा, 18 ते 20 या वयामधले हे मतदार असायला हवे. ही जी फॉर्म 6चा दुरुपयोग केलेली नावं आहेत मतदारांची, ती आहेत 33,692. 33,692. आणि हे एकूण 1,02,50 असे बोगस मतदार. म्हणजे या फॉर्म 6 मधले जे मतदार आहेत याच्यामधलं मिनिमम वय 18 ते 20 मधला एकही मतदार नाही. या 33,692 पैकी एकही मतदार 18 ते 20 मधला नाही. सगळेच्या सगळेजण त्याच्यापेक्षा वयस्कर. आणि वयस्कर म्हणजे किती, मिनिमम वय 57 आणि मॅक्सिमम वय 96 वर्षाचा म्हातारा फॉर्म 6 भरतो आणि त्याला मतदान करू दिलं जातं. ती एक शकून देवी नावाची बाई, जिने 2 वेळेला फॉर्म भरला, एकदा एका महिन्यात भरला, लगेच 10-15 दिवसानंतर दुसऱ्यांदा भरला, आणि तिने दोन्ही वेळेला मतदान केलं. हे दोन्ही याच्यावरती मतदान केलं. ती मतदान केल्याची पण त्यांनी यादीवरची स्लिप दाखवली, टिकमार्क केलेली की हिने मतदान केलंय 2 वेगवेगळ्या बूथवरती. हे इतकं भयंकर समोर आणलं. त्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांनी सर्व विरोधी पक्षाचे खासदारांना, प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. ते जेवायला ज्यावेळेला गेले सगळे, अगदी शरद पवार साहेबांपासून सुप्रिया सुळे असतील, उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असेल, संजय राऊत असतील, फारुख अब्दुल्ला असतील, सर्व पक्षांचे, डी राजा होते, सगळ्या पक्षांचे खासदार, अखिलेश यादव होता, अखिलेश यादवची पत्नी ती पण खासदार आहे, डिंपल खासदार, त्याही होत्या. या सगळ्यांना त्यांनी रिसीव्ह केलं, त्यांच्या समोर प्रेझेंटेशन केलं, त्या सगळ्यांना दाखवलं हे.
ते दाखवल्यानंतर सगळ्यांची प्रतिक्रिया अशी की हे प्रेझेंटेशन गावागावात नेऊन दाखवायला हवं, ही त्यांची त्याच्यावरची प्रतिक्रिया. आपले टिनपाट वर्तमानपत्र बातम्या काय देतात की राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलं. अरे ही बातमी आहे? हे सोनिया गांधी रश्मी ठाकरेंबरोबर हातात हात घेऊन बोलल्या, आदित्य ठाकरे बरोबर बोलल्या, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंचा अत्यंत चांगला संवाद त्या ठिकाणी झाला, 1 to 1 एकमेकांशी बोलले ते. आणि पेपरवाल्यांना बातम्या काय मिळतात? या शेवटच्या बाकांवर कमीत कमी तिथं खुर्च्या टाकल्यात हे तरी बघायचं होतं. खुर्च्या होत्या, बाक नव्हते लावलेले. पण बावळट, बिंडोक आणि सरकारला लाचार झालेले पत्रकार अशा पद्धतीच्या बातम्या देतात. ती आज बातमी आहे बघा तुम्ही दिव्य मराठीमधली, अशा थर्ड क्लास बातम्या देणार. वर्तमानपत्रांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. बरं, हे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर ताबडतोब महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे चोकलिंगम, काय नाव आहे, आणि दुसरे कर्नाटकचे, त्यांनी राहुल गांधींच्या नावाने पत्र पाठवलं आणि राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही ॲफिडेव्हिट सादर करा याच्याबद्दलचं. म्हणजे त्यांना हे माहीत नाही का की मुळामध्ये मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 30-40 दिवसाच्या आत ऑब्जेक्शन घेण्यासाठी म्हणून ते ॲफिडेव्हिट असतं. हे मतदार त्याच्यावरती हे चाललेलंच नाहीये ना आत्ता. या निवडणुकीला वर्ष उलटून गेल्यानंतर राहुल गांधी बोलतायत, त्यामुळे ते त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाहीये. दुसरी गोष्ट अशी की एका मतदारावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की राहुल गांधींनी 1,02,50 ॲफिडेव्हिट सादर करायची, 1,02,50, आणि मग निवडणूक आयोग याची दखल घेणार. त्यांना समजायला पाहिजे की या निवडणूक आयोगावरती लोक आता थुकतील. बाहेर जर कळलं ना कोणाला की हा अमुक अमुक मनुष्य निवडणूक आयोगामध्ये काम करतो तर थुंकतील त्याच्यावर. इतकी नाचक्की निवडणूक आयोगाची या संपूर्ण प्रकरणात झालेली आहे. आणि अजूनही म्हणजे असं नाही म्हणत की चला आम्ही तुम्हाला देतो इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट, तुम्हाला देतो, तुम्ही ती स्कॅन करा आणि त्याच्यावरती 30-30 सेकंदामध्ये एक नाव शोधून काढा. ऑटोमॅटिकली सर्च करता येईल, कोणीही सर्च करू शकेल. त्याच्यासाठी काँग्रेसच पाहिजे असं नाही, कुठलाही नागरिक सर्च करू शकेल. आणि नंतर त्याच्या फॅक्ट चेकिंगमध्ये ते आलं सुद्धा. पहिल्यांदा हा सगळा प्रकार झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये एक सफाई कर्मचारी ठेवलाय, देवेंद्र फडणवीस. म्हणजे निवडणूक आयोगाने कितीही घाण केली, निवडणूक आयोगाला कितीही प्रश्न विचारले तरी ती घाण साफ करायला हा येतो देवेंद्र फडणवीस. म्हणजे त्याला एवढं कळत नाही, एवढी अक्कल नाही की लोकसभेमध्ये सरकारने सांगितलं की आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही, आयोगानेच उत्तर द्यावं. हे सरकार लोकसभेत म्हणतं. आणि हे महाशय सफाई कर्मचारी आले पुढे आणि हे लागले काहीतरी. बरं, राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना काहीतरी बिनतोड उत्तर तुमच्याकडे आहे का? मागे राहुल गांधींनी एक लेख लिहिला, त्याच्यावर हे गेल्या स्वतःची अक्कल पाजाळाला आणि दाखवून दिलं की आपण किती बेअक्कल आहोत. आणि आता राहुल गांधींच्या मेंदूमधली काय चिपच हरवलेली आहे आणि हार्ड डिस्कच हरवलेली आहे. अरे हे उत्तर नाहीये राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांचं. हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळतं, अडाण्याला सुद्धा कळतं की राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देत नाही आहात. तुम्ही नेहमीप्रमाणे संघाची जी टिंगल टवाळी करायचं, रिडिक्यूल करायचं, याच टेक्निकला तुम्ही गेलात. आणि हे दाखवून देऊन तुम्ही स्वतःची चीप मेंटॅलिटी किती आहे ते दाखवली. राहुल गांधीच्या चीपचं सोडा, मेंदूतल्या यांची मेंटॅलिटी किती चीप आहे देवेंद्र फडणवीसची, ही देवेंद्र फडणवीसनी दाखवून दिली. आणि आयोगाचा सफाई कर्मचारी असल्यासारखं घाण साफ करतो. लाजा वाटायला पाहिजे. त्याच्यानंतर या कर्नाटकमधल्या भाजपनी एक ट्विट केलं आणि त्यांनी काय केलं, 1,02,50 बोगस मतदारांचा राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर त्यांनी 3 मतदार दाखवले की हे 3 ओरिजिनल मतदार, त्यांच्या हातामध्ये 3 ओरिजिनल व्होटर आयडी कार्ड. आणि मग काय झालं, मग फॅक्ट चेकिंग झालं त्याचं. त्यावेळेला त्या लक्षात आलं की या 3 जणांची आणखीन 3 व्होटर आयडी आहेत. मग एका माणसाच्या नावावर 2-2 व्होटर आयडी कसे काय झाले? आणि त्याच मतदारसंघामध्ये 2 जण. दुसरं हे कसं काय होऊ शकलं? हे अमित मालवीय यांनी ट्विट केलं. 2 मिनिटात त्या झुबेरनी, अल्ट न्यूजचा जो संस्थापक आहे मोहम्मद झुबेर,
त्यांनी 2 मिनिटांमध्ये फॅक्ट चेकिंग करून त्या अमित मालवीयाचं थोबाडच फोडलं आणि मग सगळे लोक त्या अमित मालवीयावरती थुंकायला लागले ट्विटरवरती. आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलं की विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये विखे पाटलांच्या कॉलेजमध्ये शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी केलेली होती आणि व्होटर आयडी नव्हतं, त्यांच्या कॉलेजच्या आयडीवरती त्यांचं मतदान चाललेलं होतं. तिथल्या उमेदवारांनी पकडलं पण तरीही त्यांच्याकडून मतदान करून घेतलं गेलं. हॉस्टेलमध्ये राहणारे. अशा पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशभर किती मतदारसंघांमध्ये घोळ घातला गेला असेल याची शाश्वती नाही. आणि म्हणून राहुल गांधी जे म्हणाले ते अगदी योग्य म्हणाले. आणि म्हणून राहुल गांधी जे म्हणाले की नरेंद्र मोदी हे या देशाचे चोरी केलेल्या निवडणुकीतून बनलेले पंतप्रधान आहेत. एक प्रकारे हे सरकार अवैध आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे. जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अवैध आणि बेकायदेशीर सरकार होतं, त्यात सर्वोच्च न्यायालयाचा पण त्यावेळेला दुजोरा होता त्या गोष्टीला. अशा पद्धतीने एक अवैध मार्गाने बनवलेल्या सरकारचे हे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. कारण एका लोकसभा मतदारसंघामधली ही फिगर दाखवली आहे. देशभरामध्ये 540 मतदारसंघांमध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीने शेण खाल्लं असेल निवडणूक आयोगाच्या मदतीने, भाजपने. निवडणूक आयोग जणू काही भाजपचं मित्रपक्ष बनलंय. आणि त्यावेळेचे ते निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार काहीतरी शेरोशायरी करायचे पत्रकार परिषदेत, टिंगलटवाळी केल्यासारखं बोलायचे. आणि आता इतका सज्जड पुरावा आहे. राहुल गांधींनी अतिशय उत्तम केलं. 100-200 पत्रकारांना स्टेजवरती एकटे बसलेले, कोणी आजूबाजूला बसलेलं नाही, कोणी कानामध्ये सांगत नाहीये, समोर टेलिप्रॉम्प्टर लावलेले नाहीयेत, संपूर्ण डेटा प्रेझेंटेशन अप्रतिम बनवलेलं, एखाद्या प्राध्यापकासारखं ते अख्खं प्रेझेंटेशन समजावून सांगितलं. तिथं जगातल्या माध्यमांचे सुद्धा प्रतिनिधी होते. त्यामुळे भारतातली निवडणूक ही कशी चोरी केलेली निवडणूक आहे याची बातमी जगभर गेली. दिल्लीमध्ये असलेल्या जेवढ्या एम्बसीज आहेत, जेवढे दूतावास आहेत बाहेरच्या देशांचे, त्या सगळ्यांनी त्या दिवसाच्या त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये आपापल्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याला, परराष्ट्र खात्याला हे कळवलं असेल की भारताची निवडणूक ही कशी चोरी केलेली निवडणूक आहे. हे आज राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह दाखवून दिलं, पुराव्यासह. आणि हा पुरावा नाकारताच येऊ शकत नाही. म्हणून हा महाराष्ट्राचा निवडणूक आयोगाचा सफाई कर्मचारी देवेंद्र फडणवीस हा काहीतरी फालतू चीप कॉमेंट करायला निघाला आणि स्वतःचा चीपनेस दाखवून दिला. स्वतःचा. भारतीय जनता पक्ष आणि लोक निवडणूक झाल्यानंतर काय बोलायला लागले होते, पत्रकार बोलायला लागले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ऑन ग्राउंड प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड काम केलं आणि महाराष्ट्राची स्ट्रॅटेजी कशी कोणी अमुक माणसाने ठरवली, कशी तमुक माणसाने ठरवली. ही स्ट्रॅटेजी या निवडणूक या देशातली हा या लोकशाहीचा सर्वात फंडामेंटल पाया आहे, सर्वात फंडामेंटल. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकतो. या देशाची पहिली मतदार यादी कशी तयार झाली हा तो व्हिडिओ आहे. ती मुद्दाम इथं टाकतो. तो व्हिडिओ सुद्धा बघा. तो व्हिडिओही बघा, मग कळेल की 52ची निवडणूक झाली त्यावेळेची मतदार यादी तयार करण्यापाठीमागे सरकारची भूमिका ही किती भविष्यवेधी, किती विशाल होती. आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सर्व अधिकार द्यायचे, अत्यंत पुरोगामी. तो व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. तो डिस्क्रिप्शनमध्येच त्याची लिंक टाकतो. आणि आता दरोडा घालता, लोकशाहीवरती दरोडा. आणि असं हे दरोडेखोरांचं सरकार बनतं देशात. आणि काय झाली आता वाट लावून ठेवली आहे सगळ्या देशाची गेल्या 11 वर्षात. काय अमेरिका तर डोनाल्ड ट्रम्प तर रोज थुंकतोय, त्याला फार मिठ्या मारत होते. आणि देशभरातल्या लोकांना चीन 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 करून झालं. आता चालला तो नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल प्राणी चीनला. जाना था यूएस पहुंच रहे चीन, समझ गए ना.
या स्थितीपर्यंत आणून ठेवलं की नाही. पण या निमित्ताने माझं सर्व मतदारांना, सर्व दर्शकांना विनंती आहे की जेव्हा जेव्हा हे भाजपचे लोक समोर येतील, गल्लीत भेटतील, चौकात भेटतील, तुमच्या ऑफिसेसमध्ये असतील, यांची निर्भत्सना करा. यांच्या तोंडावर निर्भत्सना करा. त्यांच्या तोंडावर थुंकण्याच्या लायकीचे आहेत ते. अशा पद्धतीने लोकशाहीवरती दरोडा घालतात. तुमचं आणि माझं मत म्हणजे काय असतं? आपल्या आयुष्याची 5 वर्ष आपण सोपवून टाकत असतो. त्या आपण सोपवून टाकलेल्या 5 वर्षावरती, आपल्या निवडीवरती अशा पद्धतीने हे पाणी ओतणार असतील आणि या लोकशाहीची वाट लावणार असतील तर भेटतील तिथं यांची निर्भत्सना करायची. हे चोर दरोडेखोर आहेत लोकशाहीचे. प्रत्येक ठिकाणी हे करा. मी स्वतः कालपासूनच हे सुरू केलंय. भेटेल तिथं. माझं आधीचं ज्या ठिकाणी ऑफिस होतं त्या ठिकाणी खालती नगरसेवक होता. मी भाजी घ्यायला गेलो त्याच्या बाजूच्याच ठिकाणी, तेव्हा जातानाच तो मला दिसला. त्याने हात केल्यावर म्हटलं, अरे चोर, निवडणूक चोर. तो चुपचाप आतमध्ये वळून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. हे करावं लागेल. यांची निंदा, नालस्ती, निर्भत्सना ही जाहीररित्या करावी लागेल. हे अशा पद्धतीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणवणारा हा निवडणूक आयोगाचा सफाई कर्मचारी असल्याप्रमाणे येतो आणि निवडणूक आयोगाची घाण स्वतः साफ करायला पाहतो. अरे तुझ्याच हाताला ती घाण लागणार. कृपा करून अशा वेळेला खरोखर महाराष्ट्रातल्या मतदारांना विनंती आहे की अजिबात सोडायचं नाही यांना. हा व्हिडिओ या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. ही लोकशाही आपल्यालाच वाचवायची आहे आणि वाटेल ती किंमत देऊन आपण वाचवूयात. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.